राजा असूनही ज्याच्याकडे सर्व काही होतं, त्याच्याकडे एकच गोष्ट नव्हती, संतान. पौष महिन्यातील एका व्रताने त्याचं नशीब कसं बदललं, आजची ही कथा तुमचं मन आणि भाग्य दोन्ही बदलू शकते. राजा सुकर्मा आणि राणी शैव्या यांची भावस्पर्शी कथा. ही आहे पुत्रदा एकादशी कथा. ही कथा ऐकून तुमचे मन आनंदी होईल. आणि जर तुम्हाला कथा आवडली तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला ऐकूया ही कथा. खूप खूप पूर्वीची गोष्ट आहे. हिमालयाच्या पवित्र पायथ्याशी निसर्ग सौंदर्याने नटलेली, गंगेच्या उपनदीच्या काठी वसलेली भद्रावती नावाची एक समृद्ध नगरी होती. चारही बाजूंनी हिरवीगार जंगले, फुलांनी भरलेली बाग, मंद वाऱ्यात डोलणारी झाडे आणि देवळात सतत घुमणारा मंत्रोच्चार या साऱ्यामुळे भद्रावतीला जणू स्वर्गीय सौंदर्य लाभले होते. या नगरीवर राज्य करत होता राजा सुकर्मा. तो केवळ राजा नव्हता, तर प्रजेचा पालक होता. न्याय, धर्म आणि करुणा या 3 स्तंभांवर त्याचे राज्य उभे होते. कुणावर अन्याय होऊ नये, कुणी उपाशी झोपू नये, कुणाच्या डोळ्यात अश्रू राहू नयेत, हीच त्याची राजकीय नीती होती. राजा सुकर्माची पत्नी होती राणी शैव्या. ती केवळ सौंदर्यवती नव्हती, तर अंतःकरणाने अत्यंत पवित्र, करुणामयी आणि संयमी होती. प्रजेला ती आई समान होती. गरिबांसाठी अन्नछत्र, विधवांसाठी वस्त्रदान, वृद्धांसाठी आश्रय हे सगळे तिच्या पुढाकाराने चालत असे. राजा आणि राणी दोघेही भगवान विष्णूचे परमभक्त होते. प्रत्येक दिवसाची सुरुवात विष्णू मंदिरातील दर्शनानेच होत असे. एकादशी, द्वादशी, पौर्णिमा कोणताही व्रताचा दिवस त्यांच्या हातून सुटत नसे. भद्रावती नगरी सर्वार्थाने समृद्ध होती. पण राजाच्या आयुष्यातील न सांगता येणारी पोकळी. या सर्व सुखसमृद्धीतही राजा सुकर्माच्या जीवनात एक मोठी उणीव होती. राजदरबारात हास्य होते, प्रजेचा आदर होता, वैभव होते. पण राजवाड्याच्या गाभाऱ्यात, रात्रीच्या शांततेत राजा सुकर्मा एकटाच बसून विचार करायचा. या विशाल राज्याचा वारस कोण? माझ्या पश्चात पितरांचे श्राद्ध कोण करणार? राजा असूनही मी इतका असहाय का आहे? दिवसा मंदिरात तो शांत, स्थिर दिसायचा, पण रात्री त्याचे अंतःकरण अशांत व्हायचे. राणी शैव्या देखील मनातून तुटलेली होती. दररोज देवळात दिवा लावताना तिचे ओठ थरथरत. ती मनोमन म्हणायची, हे प्रभू, मला राजवैभव नको, मला संपत्ती नको, फक्त एक संतान द्या, ज्याला मी भक्ती, संस्कार आणि धर्म शिकवीन. वर्षानुवर्षे व्रत, उपवास, दान, पूजा सगळे झाले, पण संतानयोग जुळत नव्हता. एके दिवशी राजा सुकर्मा शिकार करत घनदाट जंगलात गेला. तेथे वातावरण विलक्षण शांत होते. पक्ष्यांचा किलबिलाट, वाऱ्याची सळसळ आणि ध्यानमग्न शांतता. अचानक त्याच्या नजरेस एक तेजस्वी तपस्वी पडले. पांढऱ्या दाढीचे, तेजस्वी मुखाचे, ध्यानमग्न अवस्थेतील ते होते. महर्षी लोमश. राजा लगेच घोड्यावरून उतरला. हात जोडून, मस्तक झुकवून म्हणाला, महाराज, माझ्या जीवनातील दुःख तुमच्यासमोर मांडू इच्छितो. राजाने आपल्या अंतःकरणातील संपूर्ण व्यथा ऋषींना सांगितली. महर्षी मंद हसले. महर्षी म्हणाले, राजन, तुझे दुःख केवळ वैयक्तिक नाही, हे पितृऋणाशी जोडलेले आहे. पण चिंता करू नकोस, यावर उपाय आहे. राजा आशेने पुढे सरकला. ऋषी सांगू लागले, पौष महिन्यातील शुक्र पक्षातील पुत्रदा एकादशी हे व्रत श्रद्धेने केल्यास भगवान विष्णू स्वतः कृपा करतात. हे व्रत पुत्रप्राप्तीसाठी, पितरांच्या तृप्तीसाठी, वंशपरंपरा चालवण्यासाठी, जीवनात सकारात्मक परिवर्तनासाठी अत्यंत श्रेष्ठ आहे. राजा भावविवश झाला. महाराज, मी हे व्रत नक्की करीन. राजा आणि राणी आनंदाने राजवाड्यात परतले. राणीच्या डोळ्यात अनेक वर्षांनंतर आशेचे अश्रू होते. एकादशीपूर्वी सात्विक आहार, शुद्ध आचरण, दानधर्म, ब्रह्मचर्य. संपूर्ण नगरी भक्तिमय झाली. एकादशीच्या दिवशी राजा आणि राणी उपवासात होते. पिवळे वस्त्र परिधान करून मंदिरात भव्य पूजा झाली. रात्री भजन, कीर्तन, विष्णू सहस्त्रनाम. राणी डोळे मिटून म्हणत होती,
हे नारायण, माझ्या मातृत्वाची परीक्षा संपवा. मध्यरात्री मंदिर प्रकाशाने उजळून निघाले. शंख, चक्र, गदा, पद्म धारण करून भगवान विष्णू प्रकट झाले. भगवान म्हणाले, राजन, तुझी श्रद्धा मला प्रिय आहे. तुझे पितर तृप्त झाले आहेत. तुला एक तेजस्वी पुत्र प्राप्त होईल. क्षणातच दर्शन लोप पावले. काही महिन्यांनी राणी शैव्या गर्भवती असल्याची बातमी मिळाली. संपूर्ण भद्रावती आनंदात न्हाऊन निघाली. योग्य काळात तेजस्वी, बुद्धिमान, धर्मनिष्ठ पुत्राचा जन्म झाला. राजा अश्रूंनी भगवान विष्णूंचे आभार मानत होता. तो पुत्र मोठा झाला. प्रजाप्रेमी, धर्मनिष्ठ, बुद्धिमान, राज्याचा योग्य वारस बनला. तेव्हापासून ही एकादशी पुत्रदा एकादशी म्हणून ओळखली जाऊ लागली. श्रद्धा असेल तर देव दूर राहत नाही. संयम आणि भक्ती याचे फळ नक्की मिळते. पुत्रदा एकादशी व्रताने संतान सुख, पितृशांती आणि जीवनात समाधान मिळते. ही कहाणी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये हरी असे लिहा.